नमस्कार मंडळी. तर आज आपण इथं आलेलो आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी. श्रावण महिना चालू असल्यामुळे इथं खूप गर्दी आहे. इथं पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी केवढी मोठी लाईन आहे तुम्ही पाहू शकता. इथे गाडी पार्क करून आम्ही दर्शनासाठी निघालेलो आहे. पायावर दर्शन होणे तर शक्य नाही, आदेश राहणारच नाही तेवढा वेळ. त्यासाठी आम्ही नामदेव पायरीचे दर्शन घेऊन पुढे जात आहे. इथे आजोबा हातात विणा घेऊन एवढा सगळा साज घालून त्यांचा उत्साह तरी बघा. या वयात सुद्धा किती म्हणजे भक्तिभावाने ही पांडुरंगाची भक्ती करत आहेत. आता आपण नामदेव पायरीकडे चाललेलो आहे. तुम्ही गर्दी पाहू शकता, किती गर्दी आहे. श्रावण महिन्यामध्ये खूप महत्त्व आहे इथं पांडुरंगाच्या दर्शनासाठी, त्यामुळे भाविकांची खूप गर्दी जमलेली आहे. पूर्वी नामदेव पायरीचे आत दर्शन होत होते, पण आता इथं बॅरिगेटर लावल्यामुळे पुढे जाता येत नाही. या आत गेलेले आहेत हे मुख दर्शनासाठी ची लाईन आहे. आपण बाहेरूनच दर्शन घेणार असल्यामुळे इथूनच दर्शन घ्यावं लागणार आहे. आता चोखा मेळा त्यांचे दर्शन घ्यायचे आहे इथं या ठिकाणी. नामदेव पायरी ते इथून पुढे महाद्वार घाट आहे. एवढी गर्दी दिसत आहे. आता पुढे आपण चंद्रभागा नदीकडे जाणार आहे. चंद्रभागा नदीकडे जाताना इथे 11 रुद्र मारुतीचे मंदिर आहे आणि जवळच पुढे महाद्वारघाट झाल्यानंतर इथे चंद्रभागा आहे. चंद्रभागेच्या तीरावर पण खूप गर्दी आहे, हे तुम्ही पुढे पाहू शकताय. आता आपण चंद्रभागा वाळवंटाकडे चाललेलो आहे. इथं घाट उतरत आहे. तुम्ही पाहू शकता किती चंद्रभागेला इथं स्नान करण्यासाठी, पुंडलिकाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी आहे. नदीला पाणी पण खूप वाढलेलं आहे. या ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी सोबत 1 मिनिटामध्ये फोटो, त्याची प्रिंटही आपल्याला मिळते. वाळवंटात इथे वासुदेव गाणं म्हणत असलेले मला दिसले. मी पुढे गेल्यावर त्यांनी मला सासू सासरे आहेत का, आई वडील आहेत का असे विचारले. सासरे नाहीत म्हटल्यावर त्यांनी सासऱ्याच्या नावाने काय काय असं म्हणजे म्हणायला चालू केलं. पवित्र हरिनाम बोलावा, कार्य पवित्र
Come on. हे सर्व म्हणून झाल्यानंतर त्यांना मी त्यांची दक्षिणा दिली आणि दर्शन घेतले आणि सगळ्यात शेवटी ते म्हणाले, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. इथे अशा बरेच जण नारळ, दिवा, संपूर्ण ओटीचं साहित्य घेऊन बसलेले होते. एका मावशीकडून मी इथे साहित्य घेतले आणि श्रावण महिन्यामध्ये याचे खूप महत्त्व आहे. दिवादान श्रावण महिन्यामध्ये केलेला चांगला असतो असं त्या मावशी मला सांगत होत्या. म्हणून हे सर्व साहित्य मी घेतले. परीने बघा किती गंध लावलेला आहे. आणि हा दिवा घेऊन पाण्यामध्ये सोडायचा आहे. नदीला पाणी आता खूप सोडलेले आहे इथं. तर पाण्याची पातळी जास्त वाढली, इकडं घाटापर्यंत पाणी आलं तर पुंडलिक मंदिराकडे इथं जाऊ देत नाहीत. पण आता इथं जास्त पाणी नाही, आपण चालत ही मंदिरापर्यंत जाऊ शकतो. इथं पाहू शकता तुम्ही, इथं भाविक आहेत ते स्नान करत आहेत आणि ज्यांचे स्नान वगैरे झालेले आहे हे दर्शनासाठी पुंडलिक मंदिराकडे जात आहेत. आता आम्ही पुंडलिकाचे दर्शन घेण्यासाठी जात आहे. इथं खूप पाणी आहे, या पाण्यातूनच पुढे जावं लागणार आहे दर्शन घेण्यासाठी. तिथं शूट घ्यायला अलाउड असेल तर मी शूट घेईन. संध्याकाळची वेळ झालेली आहे. हे पक्षी, टाळ, विना, मृदुंग, एकदम प्रसन्न वातावरण इथं चंद्रभागेत झालेले आहे. चंद्रभागेच्या वळवंटातून नंतर आम्ही इकडे नामदेव पायरीकडे आलेलो आहे. किती गर्दी आहे बघा. संध्याकाळची वेळ झालेली आहे. गाडी पार्क केली आहे त्या ठिकाणी. आता आम्ही आलेलो आहे. या ठिकाणी थोडी पुस्तकं हे घ्यायची आहेत, ते घेतलेले आहेत इथं. इथून पश्चिम द्वारपासून चौपाळ्यापर्यंत देवाच्या मूर्त्या, नंतर देवासाठी लागणारे जे काही साहित्य आहे, देवाची वस्त्र, माळा वगैरे, तुळशीच्या माळा, मंदिरात म्हणजे जे फुलांचे हार, डुप्लिकेट फुलांचे हार, पुस्तकं, म्हणजे टोटली जे काही साहित्य लागते, हळद, कुंकू, हे सर्व इथं मिळते. स्टेशनरी ही पूर्ण लाईनच त्या दुकानांची आहे दोन्ही बाजूला. इथं मला पुस्तक, कहाणीचे संग्रहाचे पुस्तक आणि प्रदोषचे पुस्तक घ्यायचे होते, ते मी पुस्तक इथं घेतलेले आहे. जे पाहिजे ते मोटिवेशनल बुक असू द्यात, कोणते ग्रंथ, साहित्य, सुविचार वगैरे टोटल सगळे इथं या ठिकाणी पुस्तकं आहेत. खूप छान छान पुस्तकं आहेत. कोणतं घेऊ कोणतं नको असं मला झालेलं होतं, पण आता या ठिकाणी मी 2च पुस्तकं हे घेतलेले आहेत. संध्याकाळ झाली होती, खूप उशीरही झालेला होता आणि आदेश आता थांबतच नव्हता. त्याला आता घरी जायचे होते, म्हणून तिथे पुढे काही शूट घेतले नाही. आम्ही डायरेक्ट घरीच आलो. व्हिडिओ आवडला आणखी भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणखी भेटूया नवीन एका ब्लॉगमध्ये. धन्यवाद.